नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा हा सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे आता बिहारचा नवा मुख्यमंत्री नेमका कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला। अधिक अपडेट जाणून घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, नितीश कुमार हे अनेक वर्ष मुख्यमंत्री पदावरती राहिलेले व्यक्तिमत्व आणि त्यांनी आज राजीनामा दिला। खरं तर पहिल्यांदा संधी त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये मिळाली होती आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर सातत्यानं ते भाजपच्या पाठिंब्यावरती मधले काही वर्ष सोडले तर सातत्यानं ते मुख्यमंत्री पदावरती राहिले आणि एनडीएने त्यांचा पाठिंबा सातत्यानं कायम राहिला होता। गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं ज्या पद्धतीने त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री कधी लालू यांच्याशी युती करून तर कधी एनडीए सोबत युती करून, मात्र बिहारच्या मुख्यमंत्री पद म्हटल्यानंतर एक चेहरा म्हणून जेव्हा आपल्या समोर येतं तर ते नितीश कुमार म्हणूनच येतात। एका पिढीने पूर्णपणे त्यांचं राजकारण पाहिलं मुख्यमंत्री म्हणून। अशा एका युगाचा मुख्यमंत्री म्हणून जर त्यांना म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि ते आज 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी शेवटची कॅबिनेट घेतात, ती कॅबिनेट बरखास्त करतात आणि राजीनामा देतात। तर हे एका वेगळ्या स्टेटमध्ये, जेही बिहार सारख्या राज्यामध्ये जे अत्यंत जातीय अंगाने पाहणारं राज्य म्हटलं जातं, जात नाही ती जात म्हणून असं ओळखलं जातं ना, आजही बिहारचे राजकारणाबद्दल उघड जातीची गणित मांडली जातात, बोलली जातात। त्याच्यामध्ये कुर्मी समाजातून येणारे नितीश कुमार आणि एवढ्या वर्ष कुठलाही अंगावरती डाग न पडू देता मुख्यमंत्री पद सांभाळलं, स्वतःकडे ठेवलं, ते आज राजीनामा देतात। त्यामुळे एक आगळं वेगळं महत्व त्यांच्या या राजीनाम्याने येतं। दुसरा मुद्दा या निमित्ताने समोर येतो तो म्हणजे नितीश कुमार नंतर नितीश कुमार यांचं एक वलय आहे बिहारमध्ये आणि त्यांच्या नावाची छाप आहे। त्याच्यानंतर कोण त्यांच्या जागा घेणार हा एक मोठा प्रश्न आहे। सम्राट चौधरी यांचं एक नाव समोर येताना पाहायला मिळते। दुसरीकडे 33% आरक्षणाचा महिलांचा मुद्दा आहे। बिहार सारखं राज्य जर एखाद्या महिलेकडे दिलं जात आहे का हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो। खरं तर बिहार आणि महाराष्ट्र एक वेगळं नातं आहे। मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात, मायग्रेशन मोठ्या प्रमाणात आहे, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा यामध्ये एक आहे की विनोद तावडे हे त्याच्यामधलं एक कनेक्टिंग फॅक्टर आहे। विनोद तावडे गेले अनेक वर्ष बिहारचे प्रभारी राहिलेले आहेत आणि बिहारच्या या सगळ्या वाटचालीमध्ये नवीन मुख्यमंत्री बसवण्यामध्ये विनोद तावडे यांचा एक मोठा वाटा आहे, महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे। देवेंद्र फडणवीस यांनी देखील मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या। एक प्रभारी पदाप्रमाणे त्यांनी त्यांचं काम केलं होतं, कारण मोठ्या प्रमाणे एक कनेक्शन बिहारचं आणि महाराष्ट्राचं राहिलेलं आहे। बॉलिवूडवर देखील बिहारचा एक मोठा पगडा सातत्यानं राहिला आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र आणि बिहार एक कनेक्टिंग नातं आहे आणि सातत्यानं हे आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं आजच्या या निवडीमध्ये कोणाचं किती स्थान राहतंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे। बिहारने एक वेगळं मंडल कमंडलची लढाई पाहिलेली आहे आणि त्या लढाईतून बिहार बाहेर आला। अजूनही बिमारू राज्यामध्ये त्याचं नाव घेतलं जातं, मात्र अलीकडच्या काळामध्ये मोदी सरकारने या राज्यावरती मोठ्या प्रमाणात फोकस केल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथलं गुंडाराज गेलं, लोक उघड्या दिवसाढवळ्या बाहेर त्यांना येता येत नव्हतं, आता त्यांना बाहेर येता येतं, बिहार त्यातून बाहेर पडतोय, एक नवी इमेज बिहारची तयार होत आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पहिला मुख्यमंत्री भाजपचा बसणार आहे, तो देखील ऐतिहासिक असणार आहे भाजपसाठी। कदाचित जेव्हा या शपथविधी पार पडणार आहे त्यावेळेस देशाचे हो शिवाजी, धन्यवाद दिलेले या सर्व माहितीसाठी।